श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। आपल्या सर्वांचं श्रीमद भागवताच्या या कथा भागामध्ये मी स्वागत करतो आणि आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की अधिकाधिक सज्जन शक्तींपर्यंत, अधिकाधिक युवकांपर्यंत, अधिकाधिक युवतींपर्यंत आणि त्याचबरोबर अधिकाधिक लहान मुलांपर्यंत या श्रीमद भागवत पुराणातल्या कथा पोहोचाव्या, त्याच्याकरता आपण स्वतः या कथा संपूर्ण ऐका, अधिकाधिक जणांना फॉरवर्ड करा आणि ते शक्य नसेल तर किमान आपल्या नातवंडांना या कथा सांगा. एवढं जरी आपण केलं तरी तेवढं सुद्धा प्रसार या दृष्टीनं पुष्कळ आहे. एवढे आपल्याला विनंती करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. आपण भागवतामध्ये जी कथा पाहतोय ती आहे समुद्र मंथनाची. ह्या समुद्र मंथनामध्ये काय काय द्रव्य निघाली, काय काय रत्न निघाली ते आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मंथनाला सुरुवात झाल्यानंतर या मंथनामधून मदिरा बाहेर पडली आणि ही मदिरा सर्व दैत्यांनी घेतली. त्यानंतर ज्याच्यासाठी हे अमृत मिळवण्यासाठी हे जे समुद्र मंथन चालू आहे ती घटिका समीप येऊ लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या समुद्र मंथनातून धन्वंतरी आली, आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक. आज सुद्धा आपण आयुर्वेदिक दवाखान्यात गेलो किंवा अगदी बऱ्याचशा डॉक्टर ज्याला म्हणतात त्यांच्याकडे गेलो तर त्यांच्या दवाखान्यामध्ये, क्लिनिकमध्ये हा एक विष्णूंसारखाच दिसणारा चतुर्भुज, पण जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती आहे धन्वंतरींची. हे आयुर्वेदाचे प्रवर्तक, यांच्या हातामध्ये तो अमृतकुंभ आहे. तो अमृतकुंभ दैत्यांनी पाहिला आणि तत्काळ तो हिसकावून घेतला. आता हिसकावून घेतल्यानंतर दैत्य मुळातच बलशाली होते, तेव्हा त्यांच्याकडून हा अमृत कलश काढून कोण घेणार, त्यांच्याशी युद्ध कोण करणार त्याच्याकरता, हे असा विचार चालू होता. तेवढ्यात भगवान महाविष्णूंनी स्वतः मोहिनीचं रूप घेतलेलं आहे. भगवंतांचा जो मोहिनी अवतार म्हणतात तो या समुद्र मंथनाच्या वेळेला झालेला आहे. आता मोहिनीचं हे रूप कसं होतं याचं वर्णन आपण अनेकदा ऐकलेलं आहे, पण भगवंतांचं सर्वांग सुंदर रूप ज्याला म्हणता येईल असा मोहिनीचं रूप होतं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि मग दैत्यांनी चौकशीला सुरुवात केली. तू कोण, कुठली, तुझं नाव काय? तेव्हा तिनं सांगितलं की मी मोहिनी, माझं नाव मोहिनी, तुम्ही कोण? तेव्हा ते म्हणतायत आम्ही कश्यप पुत्र आहोत आणि समुद्रामधून जे अमृत बाहेर निघालं ते घेऊन आम्ही आता निघालो आहोत, आम्ही आता अमर होणार आहोत. ती म्हणाली बरं, चांगली कल्पना आहे. आणि असं सांगतात की तिच्या केवळ रूपावर मोहित होऊन दैत्यांनी तिला अशी विनंती केली की हे मोहिनी, तू हे जे अमृत आहे ते आम्हा सर्व दैत्यांना याची वाटणी कर, समसमान दे. तेव्हा ती मोहिनी म्हणते मी स्वैर आचरणी आहे, मी स्वैराचरणी आहे, तेव्हा तुम्ही माझ्या नादाला लागू नका हे तिनं आधी सांगितलंय. पण दैत्य तिच्या रूपावर भुलले आणि तिला म्हणाले नाही नाही, आम्हाला तुझ्या हातूनच हे अमृत पिण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा ती म्हणाली हरकत नाही, तुम्ही आग्रह करताय तेव्हा ठीक आहे, मी सर्वांना अमृत पाजते, तो कलश माझ्याकडे द्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं
तो अमृताचा कुंभ मोहिनीकडे आला. तिनं सगळ्या देवांकडे पाहिलं, दैत्यांकडे पाहिलं आणि आता ती दैत्यांना म्हणतीये की तुम्ही समुद्र मंथन करून ह्या कामामुळे एवढे दमलेले आहात, श्रम झालेत तुम्हाला, तुमच्या शरीराला घाम आलाय, तेव्हा एक करा, हे पवित्र कार्य करण्यापूर्वी तुम्ही सचैल स्नान करून या, शुद्ध व्हा. शुद्ध झालात की मी हे अमृत तुम्हाला सर्वांना समसमान वाटते. समुद्र मंथनामध्ये देवांनी सुद्धा भाग घेतलाय, तेव्हा त्यांना सुद्धा काही अंशी अमृत मिळावं असं मला वाटतं. पण तुमच्याकडे अमृत कुंभ आहे, त्यामुळे तुम्हाला ते अधिक मिळालं पाहिजे. अशा रीतीनं मोहिनी त्या दैत्यांशी बोलतीये आणि एका प्रकारे तिनं सर्व दैत्यांना आपल्या वाणीच्या मोहामध्ये अडकवलं. आणि ती मोहिनी तिनं असं सांगतात की एक रांग देवांची आणि एक रांग दैत्यांची केली. काही ठिकाणी असं सांगतात की दैत्य आणि देव समोरासमोर तोंड करून बसले होते, पण दैत्य म्हणाले हे जे देव आहेत ज्यांना आम्ही आत्ता हरवलंय ते आमच्या समोर नको, म्हणून ते देवांकडे पाठ करून बसले. आणि मोहिनीनं अमृत वाटायला सुरुवात केली. ज्यावेळेला मोहिनी देवांच्या पंक्तीमध्ये जायची तेव्हा देवांना अमृत तिनं दिलं आणि दानवांच्या पंक्तीमध्ये जेव्हा जायची तेव्हा दानवांना ती आपल्या गप्पांमध्ये भुलवायची असा उल्लेख आहे. आणि अशा प्रकारे तिने सर्व अमृत देवांना वाटायला सुरुवात केली. ज्यावेळेला सूर्य आणि चंद्र ह्या देवतांना ती अमृत वाटत होती त्यावेळेला एक दैत्य, एक दानव त्याच्या लक्षात आलं की ही जी मोहिनी आहे ही अशा पद्धतीनं काहीतरी कपट कारस्थान करते. तेव्हा त्यानं देवांचा वेश धारण केला आणि तो देवांच्या पंक्तीमध्ये सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जाऊन बसला. हाच तो राहू. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूर्याला अमृत वाढलं, या राहूला वाढलं आणि चंद्राला वाढलं. पण सूर्य आणि चंद्राला लक्षात आलं की हा मध्ये बसलेला जो आहे हा देव नाही, हा दैत्य आहे. तेव्हा त्यांनी भगवान महाविष्णूंना म्हणजे मोहिनीला सांगितलं. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की भगवान महाविष्णूंनी आपलं सुदर्शन चक्राला लगेच आज्ञा केली. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की खड्गाने त्याच्या शरीराचे 2 भाग केले, पण त्यांना अमृत प्राशन केलं होतं. कंठामध्ये ते अमृत स्थित होतं, काही अमृताचे अंश अगदी खाली गेले होते. त्यामुळे मस्तक धडा वेगळं करून सुद्धा दोन्हीही भाग जे आहेत त्याचे ते अमर झाले आणि तेच आज राहू आणि केतू म्हणून ओळखले जातात. इंद्र आदी देवता ज्या वेळेला अमृतपान करत होत्या त्यावेळेला तिथे राहू आलेला नाही. पण ज्या वेळेला सूर्य आणि चंद्र हे अमृतपान करतायत त्यावेळेला त्यांच्यामध्ये राहू आलेला आहे. लक्षात घ्या, व्यवहारामध्ये सुद्धा असंच असतं. सूर्य हा बुद्धीचा कारक आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. मन आणि बुद्धी ज्या वेळेला भगवत चिंतन करायचं ठरवते त्याच वेळेला बरोबर मनामध्ये आणि बुद्धीमध्ये विकल्प निर्माण होतात. एखादी गोष्ट करावी किंवा नाही असे विकल्प निर्माण होतात. हे विकल्प म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, हे विकल्प म्हणजेच राहू केतू आहे. जे विषय आठवतात आम्हाला साधनेला बसल्यावरती हे विषय म्हणजेच राहू केतू आहे. इतर वेळेला आपल्याला हे विषय आठवत नाही, पण जेव्हा आपण साधनेला बसतो ते तत्व, अमृतत्व ज्याला म्हणतात, ते जेव्हा आम्हाला मिळवायचं आहे त्याच्याकरता आम्ही मनाचा निश्चय करतो, बुद्धीचा निश्चय करतो, त्याच वेळेला अशा प्रकारचे राहू केतू आम्हाला त्रास देतात. पण मग हे अमृत म्हणजे नेमकं काय? तर ज्याला परमार्थामध्ये मुक्ती असं म्हटलं जातं.
ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमर होणं म्हणजेच ते अमृत मिळणं. असं अमृत प्राप्त होण्यासाठीची साधना तुमच्या आमच्या सर्वांच्याकडून व्हावी एवढी भगवंताला प्रार्थना करतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की अधिकाधिक युवकांपर्यंत, युवतींपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत सुद्धा ह्या आपल्या पुराणातल्या कथा पोचवा. त्याच्याकरता मला अधिकाधिक सहाय्य करा. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.